कुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा विषय आहे 227. देव अधीर आला नाही. ज्याला धीर नाही त्याला देव नाही. धीरानं धैर्यानं एक बाजू कुठली तरी धरायला पाहिजे. निश्चय काहीतरी पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे, तर त्याला देव भेटतो. उदाहरणार्थ समजा एक कोल्हा होता आणि तो महादेवाच्या देवळात गेला. देवा मला म्हणलं हे सगळे मांस खाऊन वगैरे सगळे मला कंटाळा आला आहे, मी आता माळ घालणार आहे. मग महादेवाने त्याला माळ दिली. ती माळ घातली आणि बाहेर पडला आणि थोड्याशा अंतरावर गेला जंगलात, तर तिथे एक बैल मरून पडलेला होता. मरून पडल्यामुळे आता हे खायला एवढं गावते म्हटल्यावर तो परत देवाकडे गेला. म्हणलं तुझी तुला माळ घे म्हणला. मला काही जमत नाही म्हटलं. मग ती माळ दिली त्यानं देवाला. पुन्हा परत आला तर मेलेला बैल नव्हता, तो आडवा पडला, तर तो उठून गेला. मग कोलं म्हणलं होतं ते गेलं म्हणून हुक्या हो जी म्हणते ना, ते होतं ते गेलं म्हणून ओरडते कोलं जलंबल. तर अधीराला देव नाही. तर करी संध्या स्नान वारी खाऊन या अन्न. संध्या स्नान करायचं आणि देवाची भक्ती करायची, जप करायचा. कुणासाठी तर एखाद्याच्या घरात जेवायचं आणि जप करायचा. पुण्य त्या ज्याचं खातो त्याच्याकडे जाते. आपल्याला पुण्य मिळत नाही त्याची. किंवा अनुष्ठान करायचं आणि एखाद्याचं चांगलं भाव म्हणून अनुष्ठान करायचं. तर अनुष्ठान करायचं आणि त्याच्यासाठी पैसे घ्यायचं. कीर्तन करायचं आणि त्याच्यासाठी पैसे घ्यायचं. ते पुण्य जे आहे त्या तो पैसे देतो त्याला जातं आहे. याला काय पुण्य जात नाही. दया नाही लाभहानी आदा वेचाचे मानी. तर आदा म्हणजे जमा आणि वेच म्हणजे खर्च. जमा खर्चाच्या हिशोबात त्याला लाभ बी नाही आणि हानी बी नाही. म्हणजे पुण्याही तो करतोय आणि लोकांचं खाल्यामुळे पुण्याही खर्च बी करून टाकतोय. म्हणजे पुण्याही जी मिळवली देवाचे हे करून, भजन करून, नामस्मरण करून, संध्यास्नान करून, ती दुसऱ्याचं पैसे घेतल्या कीर्तन करून, ती सगळी पुण्याही पैसे देणाऱ्याकडे निघून झाली. म्हणजे जेवढं आलं तेवढं गेलं. म्हणजे काय झालं? मजुराचे धन वेळा दोरची जतन. मजुरी करणारा जो असतोय तो कोण सावकार झालेला आहे, त्याचं धन काय? खुरपणी दोरी, वेळान दोरी. तेवढं खातंय, रोज आणलेलं तेवढं त्याचा पगार येतोय, तो खातोय, तो पोटाला सपतोय. आणि मग भांडवल त्याचं काय? भांडवल खुरपं आणि दोरी. काय तुकाराम महाराज कसा आहे बघ. तुका म्हणे नाही अधीरासी देव काही. जे अधीर आहे, ज्यांना धीर नाही त्यांना देव नाही, देव मिळणार नाही. त्यांना धैर्य पाहिजे. तो देव आपल्याला खायला देईल की. लोकांच्याकडनं काय खायची गरज आहे? नाहीतर उपाशी राहायचं की हे जीव जंतू जे आहेत ते सगळेजण देव त्यांचं पालनपोषण करतो. मग आपलं का पालनपोषण करणार नाही? पण धीरच नाही लोकांना आणि मग हे असे वागतात. देव अगम्य, अनंत आणि अगाध आहे. देव कसा आहे? अगम्य. गम्य म्हणजे समजण्याला फार कठीण. अगम्य म्हणजे समजण्याला फार कठीण आहे. देव समजून येत नाही लोकांना. अनंत आहे. देव कसा आहे? अनंत, त्याला अंत नाही एवढा देव आहे. आणि देव कसा आहे? अगाध आहे. म्हणजे फार देवाची करणी जी अगाध करणी आहे. जे होत नाही ते नको त्या अनेक गोष्टी होतात. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा. हुंबराचं झाड येतात आपल्याला आहे ना, ते तुम्ही हुंबराचं झाड ते हुंबर काढा.
आणि फोडा, त्यात किडा आहेत. त्या किड्यासनी वाटतंय की आपली पृथ्वी एवढी, जग एवढंच मोठं आहे. पण अशी हुंबरं किती त्या झाडाला आहेत, आणि असं झाडं पृथ्वीवर किती आहेत. पण त्या हुंबराला वाटतंय की मी एवढा पृथ्वीचा राजाच आहे सगळा. त्या किड्यासनी वाटतंय हेची ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड माझं एवढंच आहे असं त्याला वाटतंय. तसं काही लोकांना असं वाटतंय की आपण सगळं आपल्याला मिळेल. ऐशी उंबरे किती झाडी, अशी हुंबरा एका झाडाला, झाडी म्हणजे झाडाला किंवा झाडावर झाडी सप्तमी आहे ती, झाडावर अशी हुंबरं किती, आणि ऐशी झाडे किती नवखंडी पृथ्वीमध्ये. पृथ्वीला नवखंड पृथ्वी म्हटलं जातं. तर या पृथ्वीमध्ये अशी झाडं किती असतील बरं. हेची ब्रह्मांडा मासी ऐसी अगणित अंडे कैसी. हे आम्हाला एवढी पृथ्वी हेच ब्रह्मांड आहे, पण अशा ब्रह्मांडे किती व त्याची गणती नाही. या विराट सूर्याच्या अंगावर केस आहे, विराटाचे अंगी तैसे. विराट तो ह्याच्यातला क्रिकेटमधला विराट नव्हे, विराट म्हणजे प्रचंड मोठा. देवाने विराट स्वरूप दाखवून केलं, सगळी पृथ्वी व्यापेल, स्वर्ग व्यापेल एवढं मोठं विराट स्वरूप धारण केलं. तर विराटाचे अंगी तैसे मोजू जाता अगणित केश. तर विराट जो हे विराट रूप जे देवाचं आहे, त्या ठिकाणी त्याच्या अंगावर किती केस आहेत मोजता येते, अगणित आहेत. ऐशा विराटाच्या कोटी साठवल्या ज्याच्या पोटी. अशी विराट रूप, कोट्यावधी विराट रूप ज्याच्या देवाच्या पोटात साठवलेली आहेत. तो हा नंदाचा बाळ मुकुंद, ताना म्हणवी परमानंद. तो हा नंदाचा बाळ मुकुंद श्रीकृष्ण, तो त्या परम आनंद देणारा असा श्रीकृष्ण आहे. ऐसी अगम्य ईश्वरी लीला. अगम्य म्हणजे जे समजत नाही अशी ही ईश्वराची लीला आहे. ब्रह्मानंदी गम्य तुक्याला. तुकारामाला ब्रह्मानंद झालाय, आणि ब्रह्मानंदामध्ये तुकारामाला हे सगळं समजतंय. इतरांच्या सारखा तुकाराम नाही, मला हे सगळं समजतंय, गम्य आहे, मला ब्रह्मानंदामध्ये आहे मी. आता ते बहुता जातीचा केला अंगीकार, बहुते फार सर्वोत्तमे. की या सर्वोत्तम देवाने अनेक जातीचा लोकांचा स्वीकार केलेला आहे. बहुतेही फार सर्वोत्तमे, भरलाची नाही कोणाचे वेचे, अक्षोभ ठाईचे ठाई असे. आणि ह्यातले काही गेले, सगळीकडे देव आहे, आणि ह्यातले काही जर खर्च झाले तरी तो सरलाची नाही कोणाची वेच, ह्यातला कोण गेला म्हणून कमी झाला नाही देवाचं रूप. आणि अक्षोभ ठाईचे ठाई आहे. आणि हे देवाचं जे रूप आहे अक्षोभ, म्हणजे ह्याला क्षोभ होत नाही, खर्च होत नाही, क्षोभ होत नाही. लागतची नाही येता घेता अंतपार, वसवी अंतर अणुचेही. ह्याचा अंतपार, पार म्हणजे शेवटपर्यंत जर बघायचं झालं तर ह्याचा अंतपार लागत नाही. अंत म्हणजे शेवट, पार म्हणजे बी शेवटच. तर त्याचा पार शेवट काय लागत नाही. आणि वसवी अंतर, आणि ह्या इतका मोठा आहे, अंतपार लागत नाही इतका मोठा आहे. पण अणू जो आहे, अणू जो ज्याचा अणुबॉम्ब वगैरे म्हणतात किंवा असं, तर अणूमध्ये सुद्धा हा आता आत वस्तू इतका लहान आहे, इतका मोठा आहे. तुका म्हणे केला होय टाकी ऐसा, पुरवावी इच्छा धरिली ते. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आपण जसा करावा तसा होतो, आणि आपण मनात जी इच्छा धरतो त्याप्रमाणे पूर्ण करीत असतो देव.
तुझ घालून या पूजितो संपुष्टी, परी तुझ्या पोटी 14 भुवने. की देवा तुला मी माझ्या पोटात घालून, संपुष्ट पोटात घालून, पोटामध्ये म्हणजे हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, अगदी पेटी छोटेच अंतःकरण आहे, त्याच्यामध्ये तुला मी घालून पूजतोय. परंतु तुझं ध्यान करतोय, परंतु तुझ्या पोटामध्ये 14 भुवन आहेत. 14 भुवन म्हणजे ही जी पृथ्वी आहे का नाही, पृथ्वी तर 14 भुवनांची नावं आहेत. अतल, अतल, वितल, महातल, चलातलातल, स्वर्ग, वैकुंठ, असं ते असे 14 भुवन आहेत. एकदा यशोदेच्या ह्याच्यामध्ये, गोकुळामध्ये, तर तो श्रीकृष्ण खेळत होता. त्याला वसुदेवानं इकडे पाठवलेला होता. देवकीने वसुदेवानं तिथे, तो मामा त्याचा मारणार होता त्याला, म्हणून इकडे पाठवलं होता. मग तो गोकुळातच होता आणि त्या यशोदेने त्याला पाळलेला होता. देवकीच्या तो पोटाला आलेला होता. आणि एकदा काय त्याने माती खाल्ली, श्रीकृष्णानं माती खाल्ल्यानंतर ती त्याची लीलाच होती. माती त्या आईच्या देखत खाल्यावर त्यानं घेतली त्याला आणि जवळ आणलेली 4 झम्माटं दिली त्याला. झम्माटं दिले म्हणजे काय काय तोंडात बघ बघू. मग त्यानं टाळा पकडला श्रीकृष्णानं. टाळा पकडल्यावर त्यावरती 14 भुवनं दिसली. अतल, वितल. ती देवकी जे यशोदा जी आहे ना, ती बेशुद्ध होऊन पडली. 14 भुवनं त्याच्या पोटामध्ये श्रीकृष्णाच्या दिसली. तर हे अशी कथा आहे. तर त्याच्या पोटामध्ये 14 भुवनं आहेत देवाच्या. तुझं नाचवून दाखवू कौतुक, परी रूप रेखा नाही तुझं. तुला आम्ही नाचवून कौतुक दाखवतो. तुझ्या पोटात खाली म्हटले बघा, आतळ, वितळ, तळातळ, तळतळ नाही ते, तळातळ. तळातळ, महातळ, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, लोक इत्यादी 14 भुवने सामावलेली आहेत. इतका तू महान आहेस. तुला कौतुकाने नाचू, पण तुला रूप नाही आणि आकार नाही. तुझ्या गुणवर्णनाची गीते आम्ही गात असतो. तुझला की आम्ही गात असो गीत, परी तू अतीत शब्दाहुनी. देवालाचं आपण गाणे म्हणतो, पण त्या गाण्यात ते शब्द जे असतात, त्या शब्दाच्या पलीकडं, शब्दाहून वेगळाच असा हा देव आहे. तुझं लागी आम्ही घातेल्या माळा, परी तू वेगळा कर्तृत्वासी. देवा तुझ्यासाठी आम्ही गळ्यात माळा घातलेल्या आहेत, पण तू या सर्व कर्तृत्वाहून वेगळा आहेस. तुका म्हणे आता होऊन परिमित, माझे काही हित विचारावे. देवा तू आता काय करत, असं मोठं रूप धारण करू नकोस. परिमित हो, परिमित हो. श्रीकृष्णाचं जे रूप, सावळं रूप आहे ते धर. पांडुरंगाचं रूप धर. परिमित म्हणजे मर्यादित रूप धर तू. असं उगं सगळं भरमसाठ रूप धर नकोस आणि माझं काहीतरी हित कर, असं तुकाराम म्हणतोय. देव आपल्या देहात आहे. देव जो आहे तो आपल्या देहात आहे. देही असोन या देववृथा फिरतो निर्दैव. जो आपल्या देहातच देव आहे आणि उगाच निर्दैव जो आहे ना, ज्याला दैवहीन माणूस उगाच फिरत बसतोय. देवा हे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. देव आपल्या अंतरंगात आहे आणि उगाच तीर्थाला जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, तिथं देव भेटत नाही. नाभिमृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. हिमालयात कस्तुरी मृग म्हणून असते, तर त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. ही पिवळ्या रंगाची अशी ती कस्तुरी सुवासिक असते.
आणि ते सुवास आहे म्हणून ते हरण जे आहे ना, ते मृग म्हणजे हरण, ते सगळ्या जंगलातनं पळतंय. सुवास कुठं आहे ते? अरे सुवास तुझ्याजवळच आहे की बोंबीत, पण ते तिकडं बघित नाही, त्यावर ते बाहेरच सुवास आहे वाटतं. साखरेचे मूळ घुसत तैसा देही देव दिसे. साखर कुठं आहे? उसातच साखर आहे, पण उगच काय तर जसं उगच हुडकीत बसायची काय गरज आहे? देहामध्ये देव देव दिसतो. दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित. दुधामध्येच तूप आहे, तूप आहे किंवा लोणी आहे दुधामध्येच, परंतु ते मथित मंथन करून काढायचं माहिती नाही. तुका म्हणे मूढजना, मूढजना म्हणजे मूर्ख लोकांना, देही देव का पहाना. अरे मूर्ख लोकांनो, देहात देव आहे ते तिकडे बघा, असे तुकाराम म्हणतात. देव आणि जगदाभास. जगदाभास तर आता परवा मी सांगितलं रज्जू सर्प. रज्जू म्हणजे दोरी, दोरीवर सापाचा भ्रम होतोय. तर तसं रज्जू धरून या हाती भेडसा विली नेणती. ही काही वेळा आमच्याकडे त्या खालच्या गलीच्या पाटलाची एक म्हातारी होती, तिला दोरी दिसली की टोप पकडायची, तिला वाटायचं सापच आहे वाटतं. मग पोरा आम्ही काय करायचं, तिच्या पायात वगैरे दोरी टाकायची, म्हातारीला ओरडायला लावायचं. रज्जू धरून या हाती भेडसा विली नेणती. ज्यांना कळत नाही त्यांना असा हे दाखवायचा, हे साप आहे बघा म्हणून. कळो येता चित्ती दोरी दोघा सारखी. आणि जर खरोखर कळाल तर ही दोरी आहे, साप नाही असं वाटतंय. तुम्हा मध्ये हरी दादी होती तैसी परी. देवा तुमच्यात अरे आमच्यात हेच वाटत होतं की हे जे सगळं जग आहे मिथ्या आहे आणि देव हा खरा आहे. जगाचा आभास दिसतोय, सगळं जग हे देवच आहे. मृगजळाच्या पुरी ठाय पाहो तरावया. मृगजळाचं मृगजळ, मृग म्हणजे हरण, हरणाला पाणी दिसतंय. उन्हाळ्यामध्ये त्याला तहान लागती, त्यावेळेला उन्हाच्या झळा पृथ्वीवर पडलेल्या असतात आणि त्या पृथ्वीवर ते परावर्तित जर झालं तर त्याला वाटतं ते पाणीच आहे म्हणून ते पळतंय तिकडे त्या ह्याच्याकडे हरण. आणि मग असल्या मृगजळ जे आहेत त्यात कापडं काढून पोहायला जाऊन चालत नाही. तर ठाय पाहो तरावया, कशाला त्यात पोहायची किंवा पलीकडे जायची जागा शोधायची काय गरज आहे. सरी चिताक भोवरी अलंकाराची परी. की दागिने असतात स्त्रियांचे, सरी असती, चिताक असते, भोवरी असती. तर हे जे दागिने आहेत अलंकार, हे अलंकार वेगवेगळे असते. नामे झाली दुरी एक सोने आठिता. आणि सगळे अलंकार एके जागी गोळा केले आणि मुशीत टाकले सोनाराच्या आणि आठवलं की वितळून सगळं सोनं होऊन जाते. मग सरी नाही, चिताक नाही, भोवरी नाही, काय नाही तिथं. त्याप्रमाणे सगळं जग हे परमेश्वर रूपच आहे. पिसांची पारवी करवनी भोवरी. ते हे जे हा जो जादूगार असतो ना गारुडी, तो पारवाळ तयार करतोय डब्यातनं असं घालून आणि हो करून उडून जाते. ते उडून जायत नसते, अगोदर त्या डब्याच्या एका कप्प्यात लपवून ठेवलेलं असते आणि ते दाखवतो हे कापूस आहे बघा, डबा मोकळा आहे बघा, आणि म्हणतो एक मग त्यांना असं डबा झाकतोय आणि असं काढतोय. ते दुसऱ्या कप्प्यात पारवाळ असते, पण लोकांनी ते कळत नाही आणि ते पारवाळ गेलं बघा, पिसांची पारवी गेली. ते नुसती फसवाफसवी आहे, पिसांची पारवीगिरी काय नसती. तो तसं परमेश्वरच आहे, फसवाफसवी बाकीची आहे. पिसांची पारवी करोरी बाजगिरी दावी. बाजगिरी म्हणजे गारुडी दाखवतोय. तुका म्हणे देवी मज नको चाळवू. आणि तुकाराम महाराज म्हणत्या, देवा तू मला असा त्या तो गारुडी असतोय ना खेळ करणारा,
त्याचा मंत्री असतोय हे असा जो गारुडी किंवा ज्याला मत्र्या म्हणतात, तर ह्यो मत्र्या जे असतोय त्याच्यासारखं मला फसवू नकोस. देव आणि योग मोक्ष, तर त्याच्याबद्दलचा आता पुढचा अभंग आहे. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू. योगी लोक जे आहेत त्या योगविद्याच्या साधनेनं त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त झाली असतात योगी लोकांना. आणि मग ते काय करतात, मग त्या रिद्धिसिद्धीच्या जोरावर ते सोन्याचे डोंगर करू शकतात. रिद्धिसिद्धीच्या बळावर नदी कोरडी असेल तर ती पाण्याने भरून टाकतात. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू. सगळे जे झाडं आहेत ते सगळ्यांनी कल्पतरूचं रूप देतात. प्रत्येक झाडाखाली बसल्यावर काय मागेल ते मिळू शकते, असे योगी लोक करतात. परी त्या या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. परंतु योगी लोकांना विठ्ठलाचे पाय तू तेवढं आणून दाखव म्हटलं तर हो नाही. मग ते काय करायचं बाकी, तू सोन्याचं डोंगर दाखव, तो का खरा डोंगर आहे. अमृते सागर भरवती गंगा, म्हणेल उगार आहे काळा. हे जे योगी लोक आहेत ते अमृतानं समुद्र भरून टाकतील, म्हणजे गंगा भरवतील, अमृताचा सागर भरवतील, नदी भरवतील. आणि काळ जो आलेला आहे, काळ खायला यम जर आलेला असला तर त्याला थांब म्हणतील, तो यमसुद्धा थांबू शकेल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, करविती प्रसन्न रिद्धी सिद्धी. त्यांना भूत काळातलं ज्ञान होईल, भविष्यातलं ज्ञान होईल, आणि वर्तमान काळामध्ये काय चाललंय ते होईल. आणि त्यांना रिद्धिसिद्धी प्रसन्न करून घेता येतील योगी लोकांना. स्थानमान कळो येती योगमुद्रा, त्यांना योगमुद्रा कळतात, सगळं स्थान वगैरे सगळं कळतंय. नेव वेल वारा ब्रह्मांडासी, आणि ब्रह्मांडापर्यंत वारा नेतील. मोठ्याच्या मोठी वादळं परवा झाली तशी वादळ ते योगी लोक करू शकतात. तुका म्हणे मोक्ष राहे अलीकडे, इतर बापुडे काय तेथे. आणि हे सगळे जे पलीकडे आहेत, मोक्ष इकडे माझ्याकडेच आहे, माझ्या अलीकडल्या बाजूला आहे. आणि तो ह्या योगी लोकांना असं जे मोठे चमत्कार करणारा रिद्धिसिद्धी लोकांना मोक्ष मिळत नाही, परमेश्वरी देवाची प्राप्ती होत नाही. आता पुढचा अभंग आहे देव आणि भक्त. भक्ता विण देवा कैसे रूप घडे सेवा. तर भक्त जर नसेल तर देवाला रूप कसं येणार. म्हणून तो केशवसूत म्हणून जे कवी झाले ना, कवी ते म्हणत होते, देव दानवा नवे नरे निर्मिले, हे मत लोका कळवू द्या. तो म्हणतो की हे आम्ही देवाला आम्ही निर्माण केलेलं आहे, की आमच्या भावनेतून देव निर्माण झालेला आहे. तर त्या तसंही म्हटलंय, भक्ता विना देवा कैसे रूप घडे सेवा. भक्त पुंडलिक होता म्हणून त्याचं तो पांडुरंग त्या ठिकाणी आला, नाही तर तो तिथे येत होता कशाला, तो येऊ शकत नव्हता. शोभविले एर एरा, सोने एके ठाई हिरा. आणि सोना आणि हिरा ठेवला आणि सोन्याचं कोंदण केलं, तर मग त्या हिऱ्याला बी शोभा येते, त्या सोन्याला बी शोभा येते. तसं भक्त आणि देव हे एका जागी आले की दोघांनी शोभा येते. देवाविण भक्ता कोण देता निष्कामता. देवाशिवाय भक्ताला, भक्त आहे निष्काम असतो, म्हणजे मला काही नको म्हणणारा तो खरा भक्त. आणि मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचा तो कामुक म्हणायचा, ती न्यायची इच्छा करणारा, नवस करणारा. तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मूल आणि त्याची आई हे जसं प्रेम एकमेकाचं असतंय, त्याप्रमाणे देव आणि भक्ताचं प्रेम असतं. पुढचा अभंग आहे, जळवायसी माझी बुद्धी
मद घाली तुझ मधी, आवडे हे विधी निषेधी तिची चांगली. तर म्हणतो माझी ही बुद्धी, देवा देवा तू व मी एकच आहोत, अशी एकरूपता ऐक्य भावना जळून जाओ. देवने मी एक आहे म्हणतात, काही काही सांगतात अद्वैत, देव आणि आम्ही एकच आहेत. तर मग ते मला ते देवा मान्य नाही. तू देव आणि मी भक्त, मी तुझी सेवा करावी हे चांगलं. आणि मग आम्ही एक आहोत अशी जी बुद्धी आहे ती जळून जाऊ दे म्हणतोय. तू स्वामी मी सेवक, देवा तू स्वामी आणि मी तुझा सेवक. उंच पद नीचे एक, तू उंचावर आहेस आणि मी खाली खाली आहे. ऐसे करावे कौतुक, नको करू खंडना. असं माझं कौतुक कर, तू वर सिंहासनावर बस, मी तुझ्या पायाजवळ बसन. असं असं आणि मी हे याच्यामध्ये खंड पडू देऊ नकोस. जळ न खाती जळा. पाणी पाण्याला खाते का? खात नाही. वृक्ष आपुलिया फळा. वृक्ष जे आहेत ते आपली फळं खातात का? आंबा आपली फळं खातो का? नाही. भोगता निराळा तेडी गोडी निवडली. भोगता आंबा हा जरा फळं असणारा खाणारा दुसराच असतो, पाणी पिणारा हा दुसराच असतो आणि त्यांना ती गोडी येते. तसं देवा तुझी जी गोडी आहे ती मला आहे, मी ती गोडीचा सेवन करणार आहे. तुझ्या भक्तीची गोडी, तुला त्याचा काय उपयोग आहे? हिरा शोभला कोंदणे, म्हणजे हिरा जो आहे तो सोन्याचं कोंदण घातलं त्यात हिरा शोभतोय. तसं देवा तू हिरा आहेस आणि मी सोना आहे. माझ्या सोन्याच्या कोंदणात तुला मी बसवणार आणि मग दोघांनी शोभा मिळेल. अलंकारी मिरवे सोने. सोनं त्या अलंकारात त्या हिऱ्यात मिळतं. एक असता तेणे काय तुझे जाणावे. आणि हे एकच असतं आहेत. मग त्यात दुसरं काय समजावं? उष्णे छाये सुख वाटे, बाळे माते पाना फुटे. उष्णे छाये सुख वाटे. उष्णता आहे, ऊन असलं की मग सावलीत जाऊन बसा वाटतं, सुख आहे म्हणून. आणि बाळ जे लहान मूल आहे म्हणून आईला त्याच्या पान्हा फुटतोय. पान्हा फुटे एका एक भेटे कोड सुख ते काळी. आणि आईने आणि तिचं मूल एकमेकाला भेटते, त्याला किती मोठं सुख होते. तसं देवा तू आणि मी तू देव आणि मी भक्त, असं जर झालं तर केवढं सुख निर्माण मला होतं आहे. तुका म्हणे हित हेची मानी माझे चित्त. तुकाराम महाराज म्हणतात तू देव आणि मी भक्त, ह्यातच माझं हित आहे. नव्हे आता मुक्त ऐसा झाला भरवसा. मी आता मला मोक्ष नको आहे, मी मुक्त होणार नाही. मी तू देव आणि मी भक्त असं प्रेमाचा आमचा संबंध राहिले पाहिजेत. पुढचं म्हटलं अभंग. देवासी अवतार भक्तासी संसार, दोहीचा विचार एकपणे. देवाला भक्तासाठी अवतार घेणे आणि भक्ताने देवाची भक्ती करीत संसार करणे हे असे ठरलेलेच आहे. भक्तासी सोहळे देवाची अंगी, देव त्याच्या संगी सुख भोगी. भक्ताला देवाच्या भक्तीचे सुख अनुभवता येते, तर देवाला भक्ताच्या भक्तीने सुख लाभते. देवे भक्ता रूप दिलासे आकार. देवाने भक्ताला रूप आणि आकार दिलेला आहे भक्ताला, आणि भक्त त्या देवाची स्तुती भक्ती करून देवाला सुख देत असतो. देवभक्त एकांगी दोन्ही झाली ही निर्माण. देवभक्तपण स्वामी सेवा. देवभक्तपण आणि देवाची जी सेवा हे एकाच्याच अंगात हे दोन्ही निर्माण झालेले आहेत. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देव भक्त. तुकाराम महाराज म्हणतात इथं भिन्न भाव नाही, देव तो भक्त आहे आणि भक्त तोच देव आहे. दोन्ही एकच आहेत, एक रूप आहेत.
समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामग्री ते सर्व सिद्ध घरी. श्रीमंताच्या घरात समारंभाला सर्वांना भोजनास बोलावले जाते व जेवण वाढतात. तेव्हा हा उच्च हा कनिष्ठ असा भेदभाव करीत नसतात. तेथे जेवणाची सामग्री पदार्थ भरपूर असतात. तेथे फार आदराने व मागेल तेवढे अन्नपदार्थ वाढले जातात. आदराचे ठाई बहुत आदर, मागितले फार तेथे वाढे. जे मागितले तेवढं वाढतात. नमणे सोयरा सुहृद आवश्यक, राजा आणि रंक सारिकाची. तर श्रीमंताच्या घरच्यात राजा आणि रंक असेल सगळ्याशीच आपला पाहुणा पै असला आणि दुसरा माणूस कोण जेव्हा बसला तर त्यालाही वाढतात. भाव देखे तेथे करी लडबड, जडा राखे जळ निराळेची. तर तो म्हणतोय जे भक्त भाव शुद्ध ठेवून भक्ती करतात, संसार उपाधीमध्ये हा देव मध्येच लुडबुड करीत येतो व त्यांना उपाधीपासून बाजूला करून त्यांचे रक्षण करतो. उपाधी म्हणजे नाही ते काय संसाराचे जे काही बाकीचे जे व्यवहार असतात ना त्यात माणूस अडकून पडतो, तर देव त्यातनं मुक्त करतो त्याला. कोणी न विसंबे याचकाचा ठाव, विनवुनी देव शंका फेडी. की हा देव कोणाही याचक भक्ताला विसरत नाही, त्याची विनंती ऐकून ती दूर करतो. प्रत्येक भक्त जे आहेत त्याला देव पावत असतो. तुका म्हणे पोट भरुणी उरवी, झाले ऐसे दावी अनुभवे. आणि तुकाराम म्हणतात की पोट भरून, सर्वांचे पोट भरून सुद्धा अन्नपदार्थ उरलेले असतात आणि सर्वजण तृप्त झाले आहेत हे अनुभवाने दिसत असते. पुढचा अभंग आहे. भक्त देवा घरचा सुना, देव भक्ताचा पोसणा. भक्त जो आहे देवाच्या घरचा कुत्रा आहे तो. सुना म्हणजे कुत्रा. देव भक्ताचा पोसणा. देवा भक्तानं देवाला हे पोसलेलं आहे, पोषण करताय. भक्ताचा पोषण करता म्हणून त्याला सांभाळीत असतो. एरा एरा जडले कैसे, जीवा अंग जैसे तैसे. आणि हे दोघांचं भक्त आणि देवाचं नातं कसं आहे तर जीव हे एकमेकांना जोडले आहेत. ते कसे तर जीव व शरीर हे कसे जोडलेले आहेत तसं. जीवा अंग, जीव आज शरीराच्या आतमध्ये प्राण असतो तो, आणि शरीराला अंग म्हटलं जातं. तर त्याप्रमाणे देव आणि भक्त हे एकमेकाशी जोडलेले आहेत. देव भक्ताची कृपाळू माता, भक्त देवाचा जनिता. भक्त जो आहे देव भक्ताची कृपाळू माता. देव हा भक्ताची कृपाळू आई आहे आणि भक्त देवाचा जनिता. बघा केशव सुतार म्हटले देवदानवा नरे निर्मिले, हे मत लोका कळवू द्या. म्हणतो तर आम्ही तुला देवपण केलंय, आम्ही तुला निर्माण केलाय असं ते म्हणतात. तुका म्हणे अंगे एक एकाची या संगी. तुकाराम महाराज म्हणतात देव आणि भक्त हे संगतीने आणि अंगाने हे एकत्र राहत असतात. धने वित्ते कुळे अवघी याने ते आगळे. धनसंपत्ती कुळ संपन्नता या दृष्टीने तो सर्वश्रेष्ठ समजावा. की ज्याच्या पदरच्या गाठीला नारायण बांधलेला आहे. ज्याचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी. ज्याच्या गाठीला नारायण आहे त्याला पैसा अडका धन वित्त कुळ सगळं त्याला मिळालं असं समजा. अवघेची गोड त्याचे पुरले सर्व गोड. अवघच ते सर्वच गोड आहे आणि त्याचं हे गोड पुरं होते, कौतुक पुरं होते. तुका म्हणे अस्त उदय त्याच्या तेजा नास्त. तुकाराम महाराज म्हणतात यांचा आणि अस्त आणि उदय हे
हे जे असताना उदय, त्या भक्ताच्या भक्तीच्या तेजाला उदय व अस्त कधीच नसतो. ती भक्ती अखंड असते. काय जसं सूर्याला तो उगावतोय मावळतोय, तसं या भक्ताची काय उगावणं मावळणं काय नसतं. कायम अखंड त्याचा भक्ताचा भक्तीचा जो सूर्य आहे तो तळपत असतो. मी त्यासी अनन्य ती कोणा असती, ऐसे तव चित्ती विचारावे. मी त्या देवावर अनन्य भावे प्रेम करीत असतो. ते मायबाप माझ्यावर सुद्धा तसेच प्रेम करत असतील ना. ते मायबाप म्हणजे देव. मी देवाशी अनन्य आहे, पण देव माझ्याशी अनन्य असेल काय, असं तुकाराम म्हणतोय. आहे तो विचार आपणया पाशी, कळा बिंबा ऐशी प्रतिबिंबी. हा आपला आपणच विचार करावा. बिंबा अशी प्रतिबिंब. बिंब म्हणजे सूर्य चंद्र हे, किंवा आता आरशात आपण बघायला लागलो तर आपण हे बिंब, आणि आरशात जे दिसतंय ते आपलं प्रतिबिंब. तर बिंब आणि बिंबाप्रमाणेच प्रतिबिंब असतंय. कळा बिंबा ऐसी प्रतिबिंबी, शुभ शकुन तो शुभ लाभे फळ. शुभ जर शकुन असला तर शुभ फळ लाभतं. पुढे ते कळे अनुभवे, आणि पुढं काय जे घडतंय ते अनुभवातून समजून येते. तुका म्हणे माझा असेल आठव, तैसा माझा भाव तुझ्या पायी. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, माझा तुला काय आठवण असली तर बघ, आणि माझा तसाच भाव तुझ्या पायाशी आहे. माझे माथा तुझा हात, तुझे पायी माझे चित्त. तुकाराम देवाला म्हणतात, माझ्या माथ्यावर माझ्या डोकीवर तुझा हात आहे आशीर्वाद दिला म्हणून, आणि माझं जे चित्त आहे ते तुझ्या पायावर आहे, पायाजवळ आहे. ऐसी पडेली गाठी शरीर संबंधाची मिठी. अशी देवा तुझी माझी गाठ पडलेली आहे, असा आमचा शरीर संबंध आलेला आहे. एरापासी सापडोनी गेली ऐसी, आणि ही एकमेकाच्या मिठीत सापडलेलो आहोत आपण. तुका म्हणे सेवा माझी कृपा तुझी देवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमची सेवा करावी व तुम्ही माझ्यावर कृपा करावी, असे घडून यावे. देव आणि भक्त एकच आहेत. देव आणि भक्त वेगवेगळे नाहीत, असे काही अभंग पुढच्या येते. आम्ही जाणो तुझा भाव, कैसा भक्त कैसा देव. देवा आम्ही तुझा भाव जाणतो, भक्त कुठला आणि देव कुठला सगळे एकच आहे. बीजा नाही ठाव तेथे फळ शेवटी, कैचे फळ शेवटी. जर बीज नसलं तर फळ कसं येणार शेवटी. की बी आपण भात पेरलं तरच शेवटी ते भात पिकत येणार. तसं की देव म्हणजे भक्त एकच आहे, मग त्याच्यात काय, जर बीजच दुसरं नसलं तर दुसरं काय फळ येणार आहे. संपादिले बहुरूप, कैसे पुण्य कैसे पाप. देवा तुम्ही अनेक रूपांची सोंगे घेतली आहेत, मग पाप कुठले नाही पुण्य कुठले. आपणासी देखिले एके ठाई घरीच्या घरी, न कळता झाली चोरी. तेथे तेची दुरी, जाणे येणे खुंटले. आणि तू एकाच घरात होतो, पण आमच्या अज्ञानामुळे आमच्या आत्मस्वरूपाचे आम्हाला भान नव्हते. ही एक प्रकारे आत्मस्वरूपाची चोरीच झाली होती, आणि स्वरूप ज्ञानाने ती दूर झाली आहे. जाणे येणे खुंटले. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आम्हाला हाती धरून देवभक्त सोहळा पाहण्यासाठी द्वैतभाव राखून ठेवला आहे. अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा. देवाला तो
आणि मग मग मी अमर नाही का? तू देव आहेस आणि मी भक्त आहे. तू ब्रह्म आहेस आणि मी जीव आहे. माझ्यामध्ये आत्मा आहे आणि तुझ्यामध्ये ब्रह्म आहे. तर हे मी अमरच आहे. चाल जाऊ संतापुढे, वाद सांगे न निवाडे. चाल म्हणजे चल, संतांच्या पुढे जाऊ आणि ह्याचा निवाडा करू, न्याय निवाडा करू. तुझं नाव जर नाही तर माझे दाव काय? देवा काय म्हणजे तुला काय नाव नाही, मग माझं तरी कुठं नाव आहे? जन्माला यायच्या आधी माझे कुठं काय नाव होतं? तुझं रूप नाही तर माझे दाव काय? देवाला तुला रूप नाही, मग माझं तर रूप कुठं आहे? कारण माझ्याकडे जो आत्मा आहे त्याला रूप नाही, तो निर्गुण आहे. खेळसी तू लीला. तू काहीतरी लीला कौतुकाने काय खेळ करतोस. तेथे मी काय वेगळा? तू खेळतोस त्यातनं मी काय वेगळा आहे का? साच तू लटी काय त्याचा मीही म्हणे तुका. तू खरा आहेस आणि खोटा आहेस, तसा मी सुद्धा खरावी आहे आणि खोटावी आहे. माझे लेखी देव मेला असो त्याला असेल. माझे लेखी देव मेला असा आहे, असो त्याला असेल. माझ्या दृष्टीने देव मेला आहे. ज्याला कोणाला असेल त्याला तो असो. तो आता मी याबाबत काही बोलणार नाही. देवाचे नाव ही गोष्टी न करी नाव नेघे. गेलो दोघे खंडोनी. दोघे गेलेले आहे. स्तुती समवेत निंदा केला धंदा उदंड. देवाची स्तुती केली आणि निंदाही केली, पुष्कळ झालं. तुका म्हणे निवांत ठेवलो वेचित आता जीवितो. की देव मेला माझ्या दृष्टीनं, म्हणजे की जे देव आहे की निर्गुण जे स्वरूप आहे, निर्गुण स्वरूपातला देव तो जो आहे ते मी सोडून दिलाय, तो मरला. आणि मला सगुण देव जो आहे तो मला मिळाला. आणि सगुण रूपातला मी देवाला मानतो, म्हणून तो देव मेला म्हणतोय. देव मेला म्हणजे निर्गुण रूपातला देव मेला. निर्गुण रूपात जो देव होता तो नाही, आणि सगुण रूपात जो पांडुरंग आहे तो देव आहे असं मी म्हणतो. लवण मेळविता जळे काय उरले निराळे. लवण म्हणजे मीठ. मीठ पाण्यात टाकलं मग काय वेगळं काय काढत निघत, ते पाणी रूपच होऊन जाते. तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. त्याप्रमाणे मी समरस झालोय आणि तुझ्यात मी देवा हरपलो. म्हणजे मी तुझ्यामध्ये मिसळून गेलो, नष्ट झालो तुझ्यात, सामावून गेलो, विलीन झालो. हरपलो म्हणजे मी विलीन झालो तुझ्यात. अगदी कर्पूराच्या मेळी काय उरली काजळी. कापराला अग्नी लावला मग काय उरणार? काजळी तेवढी उरणार, कापूर सगळा जळून जाणार. तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी आणि माझी एक ज्योत होऊन जात एक ज्योत आम्ही तुम्ही होऊन तुम्ही आणि आम्ही देव भक्त एकच ज्योत होऊन जाते. तुझं माझा नाही भेद केला सहज विनोद. देवा तुझ्यात आणि माझ्यात काय भेद नाही, मी सहज हे सगळा विनोद करायला लागलेला आहे. तू माझा आकार मी तो तूच निर्धार. देवा तू माझ्यामुळे तू आकाराला आलेला आहेस, आणि देवा तू आहेस तोच मी आहे. मी तुझं माझी देवा ऐसी माझ्या अंगे घेसी माझ्या अंगे सेवा. देवा तुझ्यामध्ये मी आहे आणि माझ्याकडून तू सेवा करून घेतोयस. मी तुझं माझी अचळ माझी तू सबळ. देवा मी तुझ्यामध्ये अचळ आहे. अचळ म्हणजे काय? न हलता तुझ्यामध्ये समाविष्ट मी आहे. आणि माझी तू सबळ, आणि तू माझ्यात सबल आहेस, बलवान आहेस.
आणि माझ्यामध्ये तू आहेस. तू बोलसी माझ्या मुखे. देवा तू जे बोलतोस, मी जे बोलतोय माझ्या मुखानं बोलतोय ते तू बोलवतोस, तसं मी बोलतोय. मी तो तुझं माझी सुखे आणि मी तुझ्यामध्ये सुखानं आहे. तुझ्या रूपात मी विलीन झालेलो आहे. तुला म्हणे देवा विपरीत ठाई ठाई नावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या माझ्यातील भेदभाव हा विपरीत नाही, विपरीत आहे, खरा नाही. देवातल्या ह्याच्यात जो भेदभाव आहे तो विपरीत म्हणजे खोटा आहे, तो खरा भाव नाही. देव आणि ह्याच्यामध्ये भेदभाव नाही, हे खरं आहे. आता देवा आई, काही वेळा देवाला आई म्हणून हाक मारली जाते. तर ते आई म्हणून हाक मारलेले कोणते कोणते अभंग आहेत ते सगळे मी एकत्र इथे केलेले आहेत. मरोनिया गेली माया मग तया कोण पुसे. एखाद्या मुलाची जर आई मरण पावली तर त्या मुलाला कोण विचारतंय. पोरटियाची दाद कोणा. आई जर मरली असली तर त्या मुलाला पोरट म्हणतात. पोरका झाला म्हणतात किंवा पोरट म्हणतात. आईचा जाणा प्रवाह. मग एकदा तो आई जर मेलेली असली त्याचा कोण सुद्धा दाद घेत नाही. निढळास निढळ जोडा होय कोडा कौतुका. आणि चांगल्या नशिबाची आई आणि चांगल्या नशिबाचे मूल दोन्ही असतील तर त्याचं कोड कौतुक होते. तुका म्हणे देवा आयसी आहे सरसी आपण. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अगदी याप्रमाणे आम्ही सर्व तुझी मुले आहोत. आम्ही सुदैवी एकसारखे समान आहोत. मागितलास आस खरा उरी धरा काही बाही. देवा तुझ्याकडे आशा बाळगून काहीतरी मागितले तरी आशा ही थोडी तरी उरतेच. आणि म्हणून ही उरलेली आशा दुःखाचे मूळ ठरत असते. म्हणून सरलेली आस होती आस मूळ ते. म्हणून माझी जी आशा आहे ती नाहीशी झालेली आहे. माझ्या मोहे तुझ पान्हा लोटेस्तना ओरस. देवा तो तुकाराम म्हणतो की देवा तुला जो पान्हा फुटतोय भक्तासाठी, जसं गाईला जर वासराबद्दल, आईला मुलाबद्दल पान्हा फुटतोय, तसं देवाला भक्ताबद्दल पान्हा फुटतोय, प्रेमाचा पान्हा फुटतोय. तर माझ्या मोहे तुझ पान्हा लोटेस्तना ओरस. ओरस म्हणजे त्याचा पाण्यावर घालणं, दूध देणं. त्या देवाच्या त्या गाईच्या स्तनातून दूध बाहेर येतं, ते वासरासाठी. त्याप्रमाणे देवा तुझ्यामुळं तुझा पाना फुटतोय, आम्हाला तुझं प्रेम मिळतंय. तुका म्हणे आळवणे माझ्या देणे उत्तर. आळवणे म्हणजे मी विनंती करतोय, मी आळवणी करतोय, उत्तर तुला विनंती करतोय, तू देवा माझं उत्तर दे. नव्हेसी तुलासी माया आणि का त्या ऐसी. देवा तू आपलीच पिली खाऊन टाकणाऱ्या राक्षसीसारखे, आईसारखी तू नाहीस. लासी म्हणजे आपलीच पिली खाऊन टाकणारी अशी हे राक्षसी नसती. तर तसा देवा तू नव्हेस. जे वाया जाती बोल होती निर्फळ ती बोल. आणि माझे जे बोल आहेत ते वाया जात नाहीत. नव्हेसी दुबळी काही नाही ते जवळी. देवा तू काय दुबळा नाहीस. तू आई, देवा आई तू दुबळी नाहीस. तुझ्याजवळ काय नाही असं नाही, तुझ्याजवळ भरपूर आहे. तुका म्हणे खोटी काही नव्हेसी करंटी. तुकाराम म्हणता, देवा आई तू काय खोटी नाहीस आणि करंटी बी नाहीस, म्हणजे मुलाला काय देऊ नये अशी बी इच्छा तुझी नाही. भागल्याचा तू विसावा करी नावा लिंबलोण. भागल्याचा म्हणजे दमलेले जे लोक आहेत त्यांचा विसावा तू आहेस देवा.
विसाव्याचं ठिकाण करी नावा लिंब लोण, आणि मी तुझ्यावरून लिंबलोण करून टाकी, उतरून टाकी. परमानंदा पुरुषोत्तमा हरी या श्रवापासूनी, परमानंदा पुरुषोत्तमा माझे श्रम दुःख नाहीसे कर. हरी देवाकडे प्रार्थना करते, देवा हे माझं दुःख जे आहे ते दूर कर. अनाथांचा अंगीकार करिता भार न म्हणेसी. देवा तू अनाथ जे आहेत, ज्याला कोणी नाथ नाही, मालक नाही, असे जे माणसे आहेत, जीव जंतू प्राणी भक्त, त्याचा तू अंगीकार करतोस आणि त्यांचा भार तो मानत नाहीस, येईल त्यांचा स्वीकार करतोस. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसे धुरे गे विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात इच्छा पूर्ण करा. आणि असं हे आई विठ्ठले, आई म्हणजे बाई आई, हे विठ्ठला आई तू माझी इच्छा पुरी कर. आणि हे धुरे तुकाराम महाराज आमच्या सर्व इच्छा पूर्ण करून देणारी श्रेष्ठ अशी तू विठू माऊली आहेस. आता काय त्या दिवस उचिताचा आला, मागेल जो केला श्रम होता. देवा मी पूर्वी जे परिश्रम केले होते त्याचे उचित फळ, असे फळ मिळण्याचा दिवस आता आलाय. ठेवियला पूर्ण करुणी संकेत तयापासी चित्त लागलेसे. मी जो संकेत करून मनाशी ठेवला होता तो माझ्या मनात घट्ट राहिला आहे. माते तुले जाणसिगे माते लेकराचे लाड. देवाला तो म्हणतो आई तू माता आहेस माझी, आणि लेकराचं लाड तुला माहीत आहेत विठ्ठला, विठू माऊली. नये पडो आड निष्ठुरता. तू निष्ठुर होऊ नकोस, निष्ठुरपणाला वाव देऊ नकोस. तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुम्हासी जतन करणे ते. तुकाराम महाराज म्हणता आम्ही जे मागावे करावे वचन म्हणजे आम्ही तुझ्याकडे जे मागावं ते तू मागावं, जे मागावे ते तुम्ही करावे. बहुकृपावंते माझी माय बापे, मी माझ्या संकल्पे अंतरलो. तुकाराम म्हणतात माझे आईबाप, माझा मायबाप असा जो विठोबा तो फार कृपाळ आहे, पण मीच नाना संकल्प करीत बसलो आहे. नाही तर वेगवेगळ्या विचार करीत, संकल्प म्हणजे हे विचार करीत मी बसलो आहे व त्या देवाला मी अंतरलो आहे. संकल्प वेगवेगळे केल्यामुळे मी देवापासून दूर पडलो आहे. संचिताने नाही चुकवू दिली वाट, लाविले अदृष्ट मज सवे. माझ्या संचितात तसेच होते, म्हणून माझ्या मागे नशिबानेच हे लागले आहे. आता मी रुसतो न कळता वर्म, परी ठावे धर्म सर्व देवा. मला वर्म समजत नाही म्हणून मी देवावर रुसून बसतो आहे, पण देवाला खरे वर्म ठाऊक आहे. तुका म्हणे तुहा राहिला न बैसी, आमची माया से उद्वेगत्या. तुकाराम महाराज म्हणतात हा देव विठ्ठल उभा आहे, तो खाली बसत नाही, तो आमची आई आहे आणि आमच्यावर सतत कृपा करावी असा त्याचा उद्योग असतो. आता पुढचा अभंग आहे देवा आई, अशा प्रकारचे हे सगळे अभंग आहेत. तरी भले वाया गेलो जन्म आलो मागोता. देवा यापूर्वीचे जन्म व्यर्थ गेले, बरे झाले, कारण त्यामुळे आता नरदेह घेऊन जन्म मिळाला आहे.
सगळे जे 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मग माणसाचा जन्म मिळतोय, अशी कल्पना आहे. तर तो म्हणतोय, तुकाराम म्हणतोय, हे सगळे जन्म माझे फुकट गेले, पण आता मी माणसाच्या जन्माला आलेलो आहे आणि हे चांगलं झालं. म्हणूनी ठेलो दास सावकाश निर्भय, म्हणून मी तुझा दास होऊन बसलेला आहे, निर्भयपणे त्या दास झालेला तुझा. उणे पुरे काय माझे त्याचे ओझे तुम्हासी, आणि माझं कमी जास्त काय आहे त्याचं देवा तुम्हाला काय म्हणून ओझं घेता. सांभाळावे ते म्या काही अहो आई विठ्ठले, मी तुझा काय सांभाळ करायचा, तू काय सांभाळावे ते म्या काय, मी काय सांभाळायचं. अहो आई विठ्ठले, भागे जया जाईल भागे जया स्थळा तुझं गोपाळा विसरे ही. म्हणून मी देवाचा दास निर्भयपणे होऊन राहिलो आहे. माझे जवळ जे काही असेल नसेल त्याचे देवा तुम्हाला ओझे 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 आहे. विठ्ठला माझी आई, माझा सांभाळ कर. मी प्रारब्धाच्या भोगाप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा आम्ही आपले एकदम बरे करून घेतले आहे. आता नारायणा तुम्ही आपले जे कर्तव्य माझ्या बाबतीत करायचे असेल ते करावे. तुका म्हणे, नारायणा आता आता जाणा पुरे, तुमचं कर्तव्य करा, आम्ही आमचं कर्तव्य केलेलं आहे. आता पुढचा अभंग. वारंवार हाची पडावा विसर, वसावे अंतर तुमच्या गुणी. देवा आई, देवा तुमच्या गुणांचा विसर वारंवार पडू नये. देवा तुम्ही माझ्या अंतरंगात येऊन वस्ती करावी. पुढे म्हणते, इच्छेचा ए दाता तू एक समर्था, अगा कृपावंता माय बापा. अगा कृपावंता माय बापा, तू इच्छेप्रमाणे दान देणार आहेस. लाभाचे ओढी उतावीळ मन, माझे मन लाभाच्या ओढीने उतावीळ झाले. त्यापरी चिंतन चरणाचे, आणि मी सतत तुझ्या चरणाचं चिंतन करतोय, तुझ्या पायाचं चिंतन करतोय. तुका म्हणे, जीवी जीवन ओलावा, पांडुरंगे द्यावा शीघ्र आता. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाच्या जगण्याचा ओलावा तू आहेस, आणि तुझी प्राप्ती मला हो. जन्म आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. जन्माला आल्या तर लाभ खरा काय, पद्मनाभ. म्हणजे जे पद्मनाभ म्हणजे हा देवाचं पद्मनाभाचं जन्म आला ते त्या माझे काळ लागलेला आहे. पण देवा तू माऊली आहेस, पद्मनाभाच्या दर्शनामुळं हे खरा लाभ होतो. पाठीलागा येतो काळ तू कृपाळ माऊली. आमच्या पाठीमाग काळ लागलेला आहे, पण देवा तू माऊली कृपाळू माऊली आहेस. कोण्या उपाये हे घडे भय अंगडे सुटकेचे. या जन्ममरण रूपी भवसागराच्या अंगावरच्या कपड्यापासून सुटका कोणत्या उपायामुळे घडेल. बहु उसंतीत आलो तया भ्यालो स्थळासी. यासाठी मी पुष्कळ वाटा शोधित पार करीत आलो आहे, आणि भीत इथपर्यंत आलो आहे. तुका म्हणे, तू जननी ए निर्वाणी विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला
आता या शेवटच्या वेळेला तूच माझी जन्य आहेस. हेची वारंवार पडताळून उत्तर. माझी ही वचने मी वारंवार पडताळून पाहत आहेत. करीतो पायापासी विनंती नुपेक्षावे कमळापती. मी हे कमळापती, मी तुझ्या पायाजवळ विनंती करतो आणि तुम्ही माझी उपेक्षा करू नये. नुपेक्षावे म्हणजे उपेक्षा करू नये. गंगोदके गंगे अर्घे द्यावे पांडुरंगे. गंगेतलं पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्पण करायचं. तसं मी देवा तुझ्याच नावानं तुलाच मी हे अर्घ्य देत आहे. जोडून या हात खरी तुका प्रणिपात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीत आहे. पुढचा अभंग. लागो तुझी सोय ऐसे कोणी करी. माझे विठाबाई जननी. आई विठाबाई, तुझी मला सवय लागावी असे काहीतरी उपाय कर. पतित पावन म्हणविसी जरी आवरण आवरण करी तरी माझे. पतित पावन म्हणजे पतित म्हणजे जो पापी आहे त्याला पावन करणारा. मी विठ्ठल आहे किंवा ती माऊली आहे, विठू माऊली आहे, पतिताला पावन करणारी अशी माऊली आहे. तर मग त्यासाठी तू जे काही योग्य आहे ते उपाय कर. नाहीतरी ब्रीद टाकी सोडून या न धरीसी माया जरी माझी. आणि पतित पावन तू मला जर पावन करीत नसशील तर पतित पावन हे तुझं जे ब्रीद आहे, तुझं जे हे ठरले ध्येय आहे तिचं, तर ते खोडून टाक. कशाला पतित पावन म्हणतेस? मला पावन कर की. आणि आवरण करी तरी माझे. आणि मला त्यातमध्ये पतित पावन कर, माझ्यावर आवरण कर, मला माझ्यावर दया कर. नाहीतरी ब्रीद टाकी सोडून या दरसी माया जरी माझी. माझी जर ब्रीद तुझं ब्रीद मग सोडून दे. माझ्यावर जर प्रेम करत नसेल तर तुझं ब्रीद पतित पावने सोडून दे. बोलिला तो बोल करावा साचार. जे बोललं ते खरं करून दाखवावं. तरी लोक बरे म्हणतील, तर लोक बरे म्हणतील. देवा तुला सुद्धा बरे म्हणतील. तू काय बोललास ते पुरं करून कर. करावा संसार लोक लाजे भेणे. वचनासी उणे येऊ नेदी. की संसार करायचा, लोकांच्या लज्जस्तव संसार करायचा. परंतु आमचं जे वचन आहे देवा तुझ्या भक्तीचं, त्यामध्ये आम्ही काही कमीपणा येऊ देणार नाही. तुम्हा माग तैसे नाही म्हणे तुका. होशील तू सखा जीव लग. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा आमचा तसा प्रकार नाही. तू माझा सखा जीवलग आहेस. कधी भयाने मी संसार करतोय अशातलं नाही, तर तू माझा जीवलग आहेस. पंढरीसी जावे ऐसे ऐसे माझे मनी. विठाई जननी भेटे केव्हा. तुकाराम महाराज म्हणतात की ही पंढरीला जावं असं मला वाटतंय, हे माझ्या मनात आहे. आणि विठाई विठ्ठल विठोबा बोली कधी भेटेल अशी मला ओढ लागलेली आहे. न लगे त्यावेळी न सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीच्या. आणि त्या पंढरीला जाऊन विठ्ठलाला भेटल्याशिरीच मला सुखाचा सोहळा काय कोणताही आवडत नाही. लागे मज ज्वाळा अग्नीच्या. मला अग्नीच्या ज्वाळा लागल्यासारखं झालेलं आहे. तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाचे पाय पाहिल्यानंतर माझं दुःख नाहीसं होते. पायाचं दर्शन झाल्यानंतर माझं दुःख नाहीसं होते. माते लेकरात भिन्न नाही उत्तराचा शीण.
आई आणि मुलामध्ये संवाद होत असताना मूल जरी चुकीचे बोलले तरी त्याचा आईला काय तिटकारा येत नाही. धाडी धाडी ओ भातुके रंजविल्याचे कौतुके. आई, मी अशा बोबड्या उत्तराने तुझे रंजन केले आहे. मला लवकर खाऊ पाठव. हे विठ्ठलाला म्हणतोय, विठू बाहुली करुणी नवल याचे बोलिलो ते बोल. आणि देवा तुझंच मी हे बोल नवलपूर्वक मी बोललेलो आहे. तुका म्हणे माते पांडुरंगे कृपावंते. हे पांडुरंगे कृपावंते तुझे बोलच मी बोललेलो आहे. आपुलेसे करुणे घ्यावे आश्वासाये सावे नाभीसे. की देवा तू आम्हाला आपल्या स्वाधीन करून घ्यावेस व भिवू नकोस असे आम्हाला आश्वासन द्यावे. म्हणून धरले पाय आओ माय विठ्ठले. म्हणून विठ्ठल माऊली मी तुझं पाय धरले आहेत. कळलासे सीण चित्ता क्षमा आता करावा. तुझ्या चित्ताला तुझ्या मनामध्ये त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे, तर त्याचं शमन करावं. ते दुःख तुम्ही दाबून ठेवावं. शम करणे म्हणजे मन जे आहे ते ताब्यात ठेवणे, मन दाबून ठेवणे, त्याला शम म्हणतात. आणि दम म्हणजे शम म्हणजे भावना सगळ्या ताबून ठेवणे, याला शम म्हणायचं. आणि दम म्हणजे इंद्रिय आवरून धरणे, याला दम म्हणायचं. तुका म्हणे जीवी वसे मज नसे वेगळा. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझ्याहून वेगळा निराळा नाहीस, त्यामुळे तू माझ्या जीवात वस्ती करून राहा. कागा कोणी न म्हणे पंढरीची आई, बोलावे ते पाही मग चाल नेटे. अरे मला कोण काय सांगित नाहीत कसं काय, ही पंढरीची आई मला नेटानं ही बोलवीच आहे की ही बोलावते असं मला कोण सांगित नाही. तेव्हा माझ्या मना होईल समाधान, जाईल सर्व क्षीण जन्मांतरीचा. ह्या पंढरीच्या आईनं मला जर निमंत्रण दिलं, बोलिलं, तर माझ्या मनाला समाधान वाटेल आणि जन्मजन्मात तरी जे मला क्षीण झालेला होता, त्रास झालेला होता, तो सगळा निघून जाईल. तुका म्हणे माझी होशील माऊली, ओरसो निघाली प्रेम पाना. तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी माऊली आहेस आणि प्रेमाचा पान्हा तू मला ओरस म्हणजे वर्षाव कर आणि प्रेमाचा पान्हा मला माझ्यासाठी घात. भाग्यवंता मी विष्णुदास जगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत. आम्ही विष्णुदास आहोत आणि आम्ही भाग्यवंत आहोत, जगात या भाग्यवान आहोत. आम्ही कठीण प्रसंगी धैर्यवान आणि अभंग आहोत. नाही ते पुरवित आपुली जवळी, गाऊनी माऊली गीत सुखे. आम्ही आमच्या या माऊलीचे गुणगान करीत असतो आणि ती आम्हाला जवळ नसले तरी कोठूनही सर्व पदार्थ आणून देते. आई विठाई. प्रीती अंगी असे सदा सर्व काळ, ओळली सकळ सुखे ठाई. त्या देवाला आमच्याबद्दल सतत प्रेम आहे आणि आमच्याबद्दल आमची सर्व प्रकारची सुख आम्हाला प्राप्त झालेली आहेत देवामुळं. आपुल्या स्वभावे जैसे तैसे असो, तैसे तेथे दिसो साजिरेची. त्यामुळे आम्हाला सर्व सुखी प्राप्त झालेली आहेत. आम्ही आपल्या स्वभावाप्रमाणे जेथे आहोत तेथे शोभून दिसत आहोत. त्यामुळे आमची सर्व पातके नाहीशी झालेली आहेत. तुका म्हणे
भक्तजनाची माऊली करीत सावली विठ्ठल आम्ही करीत सावली विठ्ठल आम्हा आम्ही आमच्या भक्तजनाची माऊली आहे पांडुरंग विठ्ठल विठाई आणि ती आमच्यावर सावली धरील. येई गे विठ्ठले विश्वजन जीवन कले सुंदर घन निळे पांडुरंगे. हे विठ्ठला पांडुरंगा आई तू विश्वाची जननी आहेस. विश्वाचं जीवन कला म्हणजे प्राण आहेस तू विश्वाचा. आणि तू ये पावती घननीळ आहेस. तुझं जे रूप आहे ते मेघासारखं आहे. घन म्हणजे मेघासारखं असं रूप आहे. येई गे विठ्ठले करुणा कल्लोळे जीव कळवळे भेटावया. करुणाचे कल्लोळ असणारी ही विठुमाऊली तर ती भेटायला तुला भेटायला माझा जीव तळमळतोय. लवकर ये. नलगती गोड आणि उत्तरे तुझे प्रेम सुरे भेटावया. की तुझं नलगती गोड आणि उत्तरे की दुसरं काही जर तू बोललीस विठुमाऊली देवा तू काही दुसरं जर बोललीस विठुमाऊली तर मग आम्हाला काय ते आवडणार नाही. तुझ्या प्रेमासाठी आम्ही झुरत आहोत. तुका म्हणे धाव घाली कृष्णाबाई क्षेम चहू बाही देई मज. कृष्णाबाई म्हणजे श्रीकृष्णा देवा तू लवकर धावत ये आणि चारी हाताने मला चारी बाहूनी मला आलिंगन दे. कटावरी कर कासया ठेविले जननी विठ्ठले जीव लगे. हे विठ्ठले आई विठ्ठलाई तू कमरेवर हात कशाला ठेवून बसलेले आहेस. शंखचक्र गदा कमळ मंडित आयुधे मंडित कृष्णाबाई. शंखचक्र गदा हे आणि कमळ ही आयुध तुझ्या हातात आहेत सगळी. श्रीकृष्णाला म्हटले ते. क्षणेक धीर होत नाही चित्ता केव्हा पंढरीनाथा भेटशील. तू पंढरीनाथा मला केव्हा भेटशील. मला धीर नाही केव्हा भेटशील असं आतुर झालेलो आहे मी. तुका म्हणे हेची करी देई क्षेमा तेच विश्रामा पावईन. तुकाराम महाराज हेच कर तू मला क्षेम आलिंगन दे म्हणजे मला विश्राम प्राप्त होईल. किती झालं? 422 पासून 434 10-12 पानं झाली बस. 12 हो.